त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी काही शिवाजी युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम आहे, ते एंट्रन्स एक्झामचं जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल 16/5/2024 ते 19/5/2024च्या दरम्यान आहे. म्हणजे जे काही एंट्रन्स एक्झाम होणार आहे ते एंट्रन्स एक्झाम 16/5/2024 ते 19/5/2024 या दरम्यान होणार आहे. तर ही एक्झाम देताना तुम्हाला हॉल तिकीटची गरज असेल तर ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आणि मोबाईलचा वापर करून कशा पद्धतीने ते आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल हे आता बघूया. कारण की अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेत जाता येत नसतं, त्यांच्याजवळ मोबाईल असतो पण त्यांना हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं माहीत नसतं. तर आता बघूया आपण हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. तर हॉल तिकीट डाउनलोड करताना सिंपल तुम्ही ज्या ठिकाणावर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तरी मी तुम्हाला एक हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं तुमचा जो काही मेल आय डी आहे, रजिस्टर्ड मेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे तर तो पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, जे काही तुमचं होम पेज आहे ते होम पेज तुम्हाला तिथं दिसतं. ओके, तर इथे तुम्हाला होम पेज दिसल्यानंतर पहिल्याच स्क्रीनवरती किंवा होम पेजच्या स्क्रीनवरती तुम्हाला काय येतं, डाउनलोड हॉल तिकीट किंवा हॉल तिकीट डाउनलोड असं येतं. तर काही काही लोकांना ही विंडो दिसणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर अशी विंडो जर तुम्हाला डायरेक्ट होम पेजवरती नाही दिसली तर तुम्हाला काय करायचं आहे, या इथं जे काही 3 रेषा दिसतात वरती डाव्या कोपऱ्याला वरती ज्यावेळेस तुम्ही बघता लेफ्ट साईडला कोपऱ्याला, जर तिथं त्यावरती काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं काय दिसेल, वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, तुमचा डॅशबोर्ड दिसेल, तुमचं प्रोफाईल दिसेल, त्यानंतर वेगवेगळे रिपोर्ट, ॲडमिशन फी, चेंज रिक्वेस्ट, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसतील. तर तुम्हाला तिथे जायचं आहे रिपोर्ट्समध्ये. ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट्समध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला तिथं 2 गोष्टी दिसतात. एक तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसतो आणि दुसरी जी काही विंडो दिसते ती हॉल तिकीटची विंडो दिसते. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म आणि हॉल तिकीट या दोन्ही गोष्टी काय करायच्या, डाउनलोड करायचे. तर आता आपण हॉल तिकीट डाउनलोड करूया. तर ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करता त्यावेळेस तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होतं. तर हॉल तिकीटवरचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. तर इथं हॉल तिकीटवरती तुम्हाला 2 गोष्टी दिसतील. पहिली गोष्ट दिसेल ती सिग्नेचर ऑफ स्टुडंट, दुसरी गोष्ट दिसेल सिग्नेचर ऑफ ज्युनियर सुपरवायझर. तर सिग्नेचर ऑफ स्टुडंटच्या खाली एक तिथं नोटिफिकेशन दिले, स्टुडंट शूड साईन हिअर इन प्रेझेन्स ऑफ ज्युनियर सुपरवायझर. म्हणजे स्टुडंटनी ऑलरेडी तिथं साईन करायची नाही. स्टुडंटनी तिथं साईन कधी करायचे, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाल. एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हॉलमध्ये जाल तुम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर, ॲन्सर शीट मिळतील. त्यानंतर ज्यावेळेस जो काही तुमचा ज्युनियर सुपरवायझर असेल, ज्युनियर सुपरवायझर ज्यावेळेस तुमच्या ॲन्सर शीटवरती, क्वेश्चन पेपरवरती ज्यावेळेस साईन करायला येईल त्यावेळेस तुम्हाला तिथं काय करायचं आहे, या इथं साईन करायचे आहे. ज्या काही तिथं इन्स्ट्रक्शन दिले त्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि हे हॉल तिकीट तुम्हाला तुमच्या तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवरती घेऊन यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची एक्झाम तिथं व्यवस्थित देतात.